तर शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार पिवळी मोरी आणि काळी मिरी। पिवळी मोरी जी असते ती लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी सुद्धा असते, नजर बाधा झालेला असेल ती उतरवण्यासाठी सुद्धा असते, घरात सुख समृद्धी नांदवण्यासाठी पिवळी मोरीचा अत्यंत उपाय होत असतो। आणि जी काळी मिरी आहे ती नकारात्मक शक्ती बाहेर घालवण्यासाठी, घरामध्ये वाद आहे तंटा आहे त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आपल्याला हे दोन उपाय करायचे आहे। जे 4-5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते नक्कीच आवर्जून करून बघा, याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यातलंच आज तुम्हाला पहिलं सांगते काय करायचं। शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक तुपाचा दिवा घ्यायचा, म्हणजे पंती घ्यायची, दिवा म्हणजे तुपाचा दिवा घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला 2 मिऱ्या आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकून ती जाळायची आहे। असं केल्याने तुमच्या घरातलं जी नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि पैशाची आवक वाढेल, घरात सुख समृद्धी नांदेल। दुसरं म्हणजे ज्यांना राहू केतू यांचा भरपूर प्रमाणात त्रास आहे, आपल्याला खूप त्रास होत असेल त्यांचा, तर त्यांनी काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी पिवळी मोरी आणि काळे 2 मिरे घ्यायचे आहे आणि ते जाळून टाकायचे आहे। दर शनिवारी केलं तरी सुद्धा खूप चांगलं आहे। याच्याने तुमचे जे ग्रहाचे दोष आहे ते चांगले होतात, ग्रहमान चांगले होतात आणि तुम्हाला प्रगतीचे मार्ग मोकळे होतात, घरामध्ये सुख समृद्धी नांदते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते। तिसरं म्हणजे बघा, ज्या घरामध्ये भरपूर प्रमाणात भांडण होतात, भांडण लागलं म्हणजे भांडण होतं, काही शिल्लक कारणावरून सुद्धा तुमच्या घरामध्ये जर भांडण होत असतील तर तुम्ही काय करायचं आहे, पिवळी मोहरी आणि काळी मिरी घ्यायची आहे आणि थोडंसं कापूरचा तुकडा घ्यायचा आहे। आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्यावर तुम्हाला त्या वस्तू जाळायच्या आहे आणि ते जाळत असताना म्हणजे ते जाळायचे आहे, ते जाळल्याने काय होईल, तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाईल, जे सारखे भांडण होतात, तंटे होतात, वाद होतात ते निवारण होणार, घरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होणार, नकारात्मक शक्ती बाहेर जाणार आणि त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदणार। 5वं सांगते, घरातल्या पूर्व आणि उत्तर ही जी दिशा असते, ह्या दिशेला जर आपण पिवळी मोरी आणि मिरी जाळल्यानंतर आपल्या घरामध्ये घरातल्या लोकांची प्रगती होते, नजरबाजा दूर होतो, घराला कोणाची दृष्ट लागलेली असेल ती संपूर्णपणे नाहीशी होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते, सकारात्मक शक्ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये येत असते। म्हणून हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे। ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।